हे बघा, भेसळ मुक्त भेसळ विरहित हे घरी केलेलं पनीर आहे आणि हे पनीर वापरून आज आपण मटार पनीर मसाला करूयात. इतकं कमाल होतं, मी तुम्हाला सांगते हे पनीर. आणि काळजीच नाही ना, आपण स्वतः बनवलंय. बरं, हे पनीर करताना व्हिनेगर देखील वापरलं नाहीये. रेसिपी हवी आहे, कालच पोस्ट केली किंवा लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त मटार पनीर मसाला बनवूयात, तेही आपल्या घरगुती पनीरचा वापर करून. चला, सगळ्यात आधी मसाला आहे, तर त्याचं वाटण कसं करायचं, त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. आणि हो, नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. चला, आता हा मसाला करायला काही आपण परतून घेणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर सगळ्यात आधी कांदा घ्यायचा, असे मोठे मोठे चंक्स कापले, काहीच हरकत नाही. टोमॅटो, काजू, तमालपत्र. हे खडे मसाले ना आपण वाटणात घालणार नाही आहोत, हे शिजलं की काढून घ्यायचं. मसाला वेलदोडा, फक्त याची चव याच्यामध्ये उतरावी म्हणून घातलेत. तर थोडंसं बेचलं पाणी टाकायचं, म्हणजे मसाला शिजायला मदत होईल. अगदी थोडंसं, चमचाभर. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊयात. चला, 2 शिट्ट्या काढून घेतल्या, वाफही गेली आहे. वाह, बघा, हे कांदा टोमॅटो छान शिजलंय. आता यात एक खडे मसाले आपण टाकलेत, तमालपत्र, मसाला वेलदोडा, हिरवा वेलदोडा, हे सगळं काढूयात. या मसाल्यांचा आहे ना स्वाद त्याच्यात उतरतो, पण मिक्सरला फिरवताना ना ते नीट फिरत नाही, मग त्याचा स्वाद छान लागत नाही. म्हणून हे काढून घ्यायचे, ठेवले, काही हरकत नाही. बरं, आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊयात. कुकरमध्ये जे कांदा टोमॅटो पण शिजवून घेतलं, ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्थातच घालून घेतलं. टप्प्याटप्प्यामध्ये मसाला वाटला, म्हणजे मग तो एक छान वाटला जातो. झाकण लावलं आणि हे छान याची अशी प्युरी तयार केली. बघा, छान मस्त दाटसर होते, पाणी अजिबात वापरलं नाही. त्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये जितका पाण्याचा अंश होता तितकं पुरेसं आहे. आता इथे 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेलाचा जार आपलाच आहे, madhurajrecipe.com वरून खरेदी करू शकता. आता हे सगळं वाटण यामध्ये घालूयात, मिसळूयात आणि 5 मिनिटं तरी हे छान तेलावर परतून घ्यायचं. आता हे होतंय तोवर यामध्ये काय काय आपण साहित्य घेतो त्यावर एक नजर घालूया. मसाला तयार होतोय तोवर पनीर कट करूयात. ही सुरी देखील आपलीच आहे, याने ना शार्प कट बसायला मदत होते. वा, हे बघा, पनीरला टेक्स्चर किती सुरेख आलंय आणि छान असं फर्म झालंय. काल केलेलं पनीर आहे हे, मस्त. त्या याचे देखील आता हे कट करत असताना इकडे थोडं थोडं ढवळत होते, नाहीतर याचे शिंतोडे उडतात. आता कालचं जे पनीरचे तुकडे होते फोटोमध्ये वगैरे वापरलेले, ते आम्ही काल रात्रीच खाल्ले, कारण ताजं ताजं पनीर खायची जी मजा आहे तुम्हाला सांगते. आहा, असो, पनीर कमाल दिसतंय बघा, एकदम मस्त होतं. त्यामुळे ना मी तर म्हणेल, सजेस्ट करेल की काय फार नाही हो वेळ लागत. 2 लिटर दूध वापरलं तर जवळपास 375 ग्रॅम, म्हणजे 1.5 पाव भरतं. म्हणजे एक वेळची भाजी तर आरामशीर तयार होते. चला, आता हे जवळपास 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलंय. यामध्ये किचन किंग मसाला, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, साखर आणि मीठ घालूयात. आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. याने पदार्थाला रंग छान येतो, सुरेख, पण चव नाही बदलत आणि पोटाला पचायला फार हलकी जाते. सो 2 चमचे ही आपली बॅडगी मिरची पावडर मिसळूया आणि आणखी 5 मिनिटं हे एकत्र सगळं छान शिजवून घेऊया. वा 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 वा,
कमाल रंग आलाय. आणि हे बघा, हे ना छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय. वाह. आता यामध्ये घालूयात कसुरी मेथी. कसुरी मेथीचा स्वाद ग्रेव्हीमध्ये खूप छान उतरतो, त्यामुळे आवर्जून वापरा. कसुरी मेथी वापरताना ना कायम अशी हातामध्ये घ्यायची आणि चुरून घालायची. हे बघा. आणि ती थिजली असेल किंवा मऊ पडली असेल ना, काही नाही, थोडा वेळ फ्रीजरला ठेवा, मस्त अशी चुरचुरीत होते बघा. आता हे मिसळूयात. आता हा ग्रेव्हीचा बेस तयार आहे. हा स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1 महिनाभर छान टिकतो. आणि फ्रीजरला ठेवला तर 3-4 महिने अगदी सहज राहतो. फक्त बाहेर काढायचं, गरम करायचं, पाणी टाकायचं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून हवं ते त्यामध्ये तुम्ही मिक्स व्हेज, पनीर, इवन नॉनव्हेजसाठी बटर चिकन वगैरे करणार परफेक्ट आहे. चिकन मसाला सगळ्यांसाठी. आता यामध्ये गरम गरम हा मसाला आहे तर गरम पाण्याचाच वापर करायचा. ग्रेव्ही खूप घट्ट आहे, थोडंसं तरी ॲडजस्ट करूयात, कारण ही इतकी घट्ट ग्रेव्ही किंवा मसाला खाल्ला नाही जात, म्हणून हा डायल्यूट करणं गरजेचं आहे. आणि पाणी घातलं की 5 मिनिटं आणखी एक उकळी काढून घ्यायची. चला, गरम पाणी घातल्यावर जेमतेम 5 मिनिटं हे शिजवून घेतलं. आणि हे बघा, यावर देखील असं तेलाचा तवंग यायला सुरुवात झाली. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात पनीर, जे आपण घरी तयार केलंय. हे बघा किती सुंदर टेक्स्चर आहे पनीरचं. घरी केलेलं पनीर आहे. वाटतंय का तरी किती शार्प कट झालेत आणि एकदम सॉफ्ट आहे बघा. आणि वेट लॉस करता देखील हे पनीर उत्तम आहे. आता यामध्ये वाटाणा फ्रोझन मटर आहे, शिजवायची गरज नाही, म्हणून आत्ता पनीर सोबतच घालते. आणि यासोबतच यामध्ये जाईल बटर. बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे छान मिसळायचं. आणि हे नेहमीप्रमाणेच जसं आपण स्टोअर बॉट पनीर जास्त ओव्हरकुक करत नाही, तसंच होममेड पनीर देखील ओव्हरकुक करायचं नाही. ग्रेव्हीमध्ये गॅस सुरू ठेवून फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. पनीर घातल्यावर बरोबर 5 मिनिटं हे शिजवून घेतलं. आणि बघा, तवंग छान आलाय, दिसतंय छान. आणि पनीर बघा, अजिबात पनीर गळलेलं नाहीये. जनरली हा त्रास असतो, जेव्हा होममेड पनीर करतो तेव्हा सगळ्यांची तक्रार असते की ते विरघळतं. पण हे बघा, अजिबात विरघळलं नाही, पण अगदीच अलवार असं छान मऊ मऊ झालेलं आहे, जसं आपल्याला पनीर खायला आवडतं अगदी तसं. बरं, हे मी काल तळलं देखील आहे. सॉटे करून आम्हाला पनीर खायला आवडतं, त्यामुळे हे तळून जरी घेतलं तरी चालतं. कमाल असं मटार पनीर आपलं तयार आहे. भन्नाट दिसतंय, चव जबरदस्त येते या मटार पनीरला. आणि घरचं पनीर, भेसळमुक्त पनीर आणि त्याची ही पनीर ग्रेव्ही, मटार पनीर मसाला एकदा नक्की करून बघा. ग्रेव्ही देखील अगदी आपण सोप्या पद्धतीने केली आहे. अगदी डाळ भाताचा कुकर लावताना त्यामध्ये वर कांदा टोमॅटो जरी ठेवलं तरी चालेल, तसं शिजवून घेतलं काहीही हरकत नाही. चला, पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.